नमस्कार, मी राजरत्न जोंधे। टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन। मध्यरात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुणे महापालिकेच्या वतीने भिडेवाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अशी आहे की ज्यावेळी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आला होता आणि जवळपास 1 महिना झाला होता। 1 महिन्यानंतर ते ताबा जे आहे पीसफुल वेने नाही मिळाला, तर ते जे लँड ॲक्विजिशन डिपार्टमेंट आहे त्याने आमच्याकडे हे एक पत्र दिलं की अशा प्रकारे जे ताबा आहे ते स्वतःहून न दिल्याने याच्याकडे ताबा होता, आता पोलिसांच्या मार्फत ताबा मिळावे त्यांना, अशा प्रकारच्या त्याच्याकडून पाठपुरावा झाला होता। आणि त्या पत्रान्वये पुढची कारवाई जी आहे अशी आहे की अशा प्रकारची परिस्थितीमध्ये पोलीस जागेचा ताबा घेऊन लँड ॲक्विजिशन आणि मनपाच्या ताब्यात देत आहे। तर तसं त्या प्रकारे आम्ही बंदोबस्त जे आहे ते पुरवण्यात त्यांना आलेला आहे। कारवाई चालू आहे आपल्यासोबत। तर कुणी विरोध नाही, कुठल्या प्रकारचा विरोध वगैरे इथे झालेला नाही। 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील ज्या भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे महानगरपालिकेने ही जागा हस्तांतरित करून जुना जो भिडेवाडा होता मोडकळी झालेला तो जमीनदोस्त केलेला आहे आणि या ठिकाणी आता भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर होणार आहे। इथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक जे आहे ते स्मारक होणार आहे। 2008 मध्ये पुणे महानगरपालिकेने मुख्य सभेमध्ये ठराव देत भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारक करावं यासाठीची ठराव केला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण गेल्यानंतर 80 सुनावण्या आत्तापर्यंत पार पडल्या आणि त्या सुनावणीला अखेर यश आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने ही जागा हस्तांतरित करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्याला भाडेकरू आणि पोट भाडेकरूंनी जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र ही पुनर्विचार याचिका फेटाळत लावत सर्वोच्च न्यायालयाने आपला जो आदेश आहे तो कायम ठेवला। जर भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती। अनेक पक्ष, संघटना यांनी विशेषत्वाने ही मागणी केली होती। प्रामुख्याने जर नाव घ्यायचं झालं तर प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांचं या सगळ्या लढ्यामध्ये मोठं योगदान आहे आणि आता खऱ्या अर्थाने ह्या भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर जे आहे ते होणार आहे। त्यासाठीचा प्रारूप आराखडा जो आहे तो देखील तयार झालेला आहे। लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात जी आहे ती होणार आहे। आत्ता चारही बाजूने पत्रे लावत जे आहे ते पुणे महानगरपालिकेकडून हा भिडेवाड्याची जी जागा आहे ती प्रतिबंधित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीने ही जागा पुणे महानगरपालिकेच्या मालकीची असून या ठिकाणी कोणीही अतिक्रमण करू नये असा आदेश देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मध्यरात्री पुणे महानगरपालिकेने सर्जिकल स्ट्राईक करत या जागेवर आपला ताबा जो आहे तो राखल्याचं पाहायला मिळालं। काल सकाळीच जेव्हा इथल्या भाडेकरूंना याबाबत विचारलं होतं तेव्हा त्यांनी जागा सोडण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं होतं। काही भाडेकरू, दुकानदार आपल्याला आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। मात्र रात्री 11:30 वाजता सुरू झालेली कार्यवाही जी आहे ती 2:30 वाजेपर्यंत चालली आणि अखेरीस हा जुना मोडकळीस आलेला भिडेवाडा जो होता तो जमीनदोस्त करण्यात आला आणि या ठिकाणी आता लवकरच राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आहे। संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। दुधाला 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कावड घेत अनोखं आंदोलन करण्यात आले। लाल मालापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाची कावड यात्रा किंवा कावड मोर्चा आम्ही दुग्ध कार्यालयावरती घेऊन जात आहोत। गावगाड्यामध्ये राबणारा, शेताभातामध्ये कष्ट करणारा माझा शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये या दुग्ध व्यवसायामध्ये आहे।
जर 10 दिवसाला शेतकऱ्याच्या घरामध्ये जर काही 2 पैसे येत असतील तर ते दुधाच्या माध्यमातून येत असतात आणि त्याच माध्यमातून त्या 2 पैशावरती त्याचा उदरनिर्वाह चाललेला असतो, लेकरा बाळांचं शिक्षण औषध पाणी चाललेलं असतं। परंतु आज महाराष्ट्रामध्ये दुधाचे भाव मातीमोल झालेले आहेत। 25 रुपये आणि 26 रुपयाला गाईचं दूध शेतकऱ्याला विकावं लागत आहे आणि ग्राहकाला मात्र शहरामध्ये तेच दूध 60 रुपयानं घ्यावं लागत आहे। म्हणजे 50% जास्त नफा असणारा असा व्यवसाय या जगामध्ये कोणता आहे? आणि म्हणून सरकारला, आमची मायबाप सरकारला विनंती आहे की किमान आम्हाला 40 रुपये तरी प्रति लिटर दुधाला भाव द्या, तरच वाढलेले पशुखाद्याचे दर असतील, चाऱ्याचे दर असतील, किमान ते परवडतील। आज मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये तरुण या व्यवसायामध्ये आलेला आहे। जर एकदा तरुण मुलं जर आमची खचली आणि या व्यवसायापासून लांब गेली तर निश्चितपणानं एक मोठा रोजगार या राज्यातला संपेल आणि म्हणून मायबाप सरकारनं खऱ्या अर्थानं या प्रश्नाकडे लक्ष द्यावं। रस्त्यावरची आंदोलनं झाली, गाव पातळीवरची आंदोलनं झाली आणि आता सरकार अजून जागचं हलायला तयार नाही, बघायला तयार नाही। दुग्ध विकास मंत्र्यांना वेळ नाही, त्यांनी मिटिंगा घेतल्या पण त्यांचे निर्णय, निर्देश, त्यांचे आदेश राज्यातल्या दूध कंपन्या पाळायला तयार नाहीत आणि म्हणून नाविलाजानं आम्हाला आज या ठिकाणी यावं लागलेलं आहे। पदरमोड करून राज्यातला शेतकरी कानाकोपऱ्यातला या ठिकाणी येत आहे। नाही, सरकारचा जो जार आहे तो 34 रुपयाचा आहे। सरकारच्या जारचीच अवहेलना, सरकारच्या जारला वाटाण्याचा अक्षदा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं राज्यातल्या या पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून हे पांढऱ्या दुधातलं काळं बोकं सरकारनं आता ठिचून काढावं होतं। जर सरकारनं हे काळे बोके जर ठिचून नाही काढले तर निश्चितपणानं आता हातामध्ये दांडकं गावगाड्यातल्या शेतकऱ्यालाच घ्यावं लागेल, अशी परिस्थिती एकंदरीत राज्यामध्ये निर्माण झाली। काय आहे की जिथं सरकार चांगलं काम करत आहे तिथं चांगलं म्हणण्याची आमची भूमिका आहे, कारण आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारसोबत आहोत। जर आमच्या प्रश्नाला एखाद्या न्याय मिळत नसेल तर तिथं आवाज देणं, बोलणं हे काही अयोग्य असं मला वाटत नाही, कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुधाचे भाव कोसळले, 1 रुपया दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये तिने, पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 2018ला राज्यातल्या दूध उत्पादकाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं होतं आणि म्हणून मागचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं हे निर्डावलेलं सरकार होतं। परंतु यांनी जार काढला, आमचं ऐकलं पण ते पाळत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। आणि म्हणून जरी आमचं सरकार असलं, लेकरू हे त्याला समजतं की आई आपली आहे, तरी ते भूक लागल्यानंतर रडतं, आईनं लक्ष नाही दिलं तर ते आवाज देतं। तसं जर आता आमची मायबाप सरकार, आमची आई लक्ष देत नसेल तर आवाज देणं हे आमचं काम आहे। 40 रुपयाची मागणी ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रयत क्रांती संघटनेने काढलेली आहे। आमचा आजचा मोर्चा जो आहे ते 40 रुपयाच्या मागणीवर आहे। 34 रुपये हा शासनानं काढलेला जार आहे, परंतु त्याही जारची अंमलबजावणी होत नाही, त्याही जारला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। आज सांगली, कोल्हापूर सोडला तर सोलापूरपासून पुणे, सातारा, मराठवाडा, खानदेश, नगर या सगळ्या भागामध्ये 25, 26, 27 रुपये दुधाला भाव मिळतो। आळंदीमधील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी संस्थानाच्या विश्वस्त मंडळात स्थानिकांना संधी मिळावी या मागणीसाठी आज आळंदी बंदची हाक देण्यात आली होती। समस्त आळंदीकर ग्रामस्थ आणि समस्त वारकरी संप्रदाय या आळंदी बंदमध्ये सहभागी झाला असून यावेळी आंदोलकांच्या सभेमध्ये भाषण करणाऱ्या वक्त्याने आपल्या भाषणादरम्यान वेगळी भूमिका मांडल्यानं आंदोलनस्थळी काही मिनिटं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले। या संदर्भात रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बोराडे यांनी तक्रार दाखल केली होती। फिर्यादी संतोष बोराटे यांनी फिर्याद दिलेली होती आपल्याकडे। त्याच्याप्रमाणे 354A आणि 509 प्रमाणे सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की राधिकाताई चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक फेसबुक पोस्ट टाकलेली होती। त्याच्यावर
3 आरोपींनी वेगवेगळ्या अकाउंटवरून अश्लील शब्द असलेल्या पोस्ट टाकलेल्या होत्या आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला होता. तर त्या 3 अकाउंट वापरणाऱ्यांची जी नावं आहेत ते एक आहे जयंत पाटील, नंतर आहे रणजित राजे हत्यांबिरे आणि अमोल के पाटील. या 3 नावांनी ते अकाउंट होते. नंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये त्या अकाउंटची आणि मोबाईल नंबरची माहिती घेऊन आरोपींची माहिती मिळवलेली आहे आणि त्यामध्ये 3 आरोपींना आपण चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. त्यातला पहिला आरोपी आहे जयंत रामचंद्र पाटील, राहणार धनगरवाडी, जिल्हा सांगली. दुसरा आरोपी आहे वसंत रमेशराव खुळे, राहणार रहाटी, तालुका परभणी, जिल्हा परभणी. आणि तिसरा आरोपी आहे प्रदीप कनसे, जो त्याला मानसिक प्रॉब्लेम आहे, रुग्ण आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट पण चालू आहे. पहिला जो आहे तो जयंत रामचंद्र पाटील मानसिक रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याची ट्रीटमेंट मला वाटतं कृष्णा हॉस्पिटल कराड या ठिकाणी चालू आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. आज पुण्यात होंडा बिग विंगच्या जंगली महाराज रोड येथील शोरूममध्ये होंडा CB 350 ह्या दुचाकी गाडीचं लॉन्चिंग करण्यात आलंय. आज पुण्यातील जंगली महाराज रोड जवळील होंडा बिग विंगच्या पाषाणकर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड शाखेत होंडा CB 350 ह्या दुचाकी गाडीचं लॉन्चिंग करण्यात आलं. भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते हे लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी होंडा बिग विंगचे मालक गौतम पाषाणकर, सूरज गिरमे यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. म्हणजे लोकांना जबाबदार चालवण्याकरता एक प्रतिष्ठेची म्हणून व्हेकल रस्त्यावर येते आहे. ही CB 350 म्हणून नाव आहे. हे 350 cc आहे, 21 bhp आहे, स्लीपर क्लच आहे, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आहे, ट्रान्झॅक्शन कंट्रोल आहे, ड्युअल ABS आहे, होंडा स्मार्टफोन न्यू व्हॉइस कंट्रोल आहे आणि खूपच अफोर्डेबल किंमत अशी एक शोरूम 2,14,00,000 रुपयाची किंमत आहे. आज यंग जनरेशनला स्मार्ट बाईक म्हणून अत्यंत यंग असू द्या, ते कुठल्याही कॅटेगरीचे लोक असू द्या, त्यांना रुबाबदारपणा करतात आणि मॅनली बोल्डनेस दाखवणारी गाडी ही आज होंडानी मार्केटमध्ये आणलेली आहे. त्यांनी नक्की या गाडीची टेस्ट घ्यावी, त्यांना नक्की आवडेल. आवडल्यानंतर त्यांना बाकीची पुढील सर्व सर्व्हिस देण्यात येईल. ही माझी कळकळीची विनंती आहे. आपण नक्की आमच्या होंडा शोरूमला, बिग विंगला या बाईककरता भेट द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. आज पाषाणकर ऑटो या पाषाणकर परिवाराच्या शोरूममध्ये होंडाची एक नवीन बाईक या पुण्यासाठी लॉन्च केली गेली आहे. अत्यंत भारदस्त अशी दिसणारी ही बाईक आहे आणि पाषाणकर कुटुंबीय त्यांच्या या शोरूममध्ये त्यांनी बाईक लॉन्च केली, त्याचा विशेष आनंद होतोय. पाषाणकर कुटुंबियांचं अभिनंदन करतो की ऑटोमोबाईल असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतर व्यवसाय असेल, या व्यवसायामध्ये ते सातत्यानं चांगलं काम करत आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा ते प्रयत्न करीत असतात आणि सतत मेहनत परिश्रम घेऊन पुण्यामध्ये पाषाणकर हे नाव त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यांचा गाडी बघितल्याच्या नंतर जाणवती ना की भारदस्त गाडी आहे. मी कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा स्प्लेंडर असेल सगळ्या गाड्या नेहमी चालवायच्या. गाडी बघितल्यानंतर चालवण्याची इच्छा होती. चांगली गाडी आहे. तर ही जी आज आमची नवीन बाईक आलेली आहे ती आहे CB 350. ही होंडाने आज नवीन बाईक लॉन्च केलेली आहे. या बाईकचं खासियत म्हणजे ह्याची जी कम्फर्ट लेवल आहे, फक्त पुढचा नाही, पुढच्या आणि मागच्या दोघांची एकदम रायडिंग कम्फर्ट आहे. तिला स्लीपर क्लच आहे, तो ह्या कॅटेगरीमध्ये नाही आहे. परत ह्याच्यामध्ये व्हॉइस असिस्टंटवाले फीचर्स आहेत आणि
होंडाची गॅरंटी आहे. बाकी गाड्यांपेक्षा या गाड्या तुमच्या बाकी गाड्यांपेक्षा ह्या गाड्यांमधलं तुम्ही लुकमध्ये बघा, एकदम भारदस्त अशी गाडी आहे ही. लुक्स वाईज इट्स व्हेरी गुड. त्याच्यानंतर ह्याला डबल कपलिंगवालं सायलेन्सर आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग कम्फर्ट ही बाकीच्या गाड्यांबरोबर तुम्ही कम्पेअर करू शकता. त्याच्यात होंडाची ड्रायव्हिंग कम्फर्ट इज ऑलवेज बेटर दॅन अदर कॉम्पिटिटर्स. त्याच्यामध्ये युनिक आहे, युनिक स्लीपर क्लच आहे, जो ह्या क्लासमध्ये कुठल्याही दुसऱ्या बाईकमध्ये नाही. अजून ह्याच्यामध्ये व्हॉइस असिस्टंट आहे, जो दुसऱ्या कुठल्याही ह्या क्लासच्या बाईक्समध्ये नाही. त्या गाडीची साधारण आता ह्या गाडीची साधारण एक शोरूम प्राइस आहे 2,14,800 रुपये. तर ही तुम्हाला ऑन रोड साधारण 2,60,000-65,000 पर्यंत गाडी जाते. त्या गाडीचं लॉन्चिंग वगैरे झालेलं आहे. पुणेकरांना काय आव्हान? पुणेकरांना आव्हान असंच करेल की एकदा ही त्या गाडीची येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या. तुम्हाला खरंच खूप ही बाईक आवडेल. आणि प्लीज माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज येऊन सगळ्यांनी याची टेस्ट ड्राईव्ह आवश्यक लवकरात लवकर घ्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूयात. जसजसा काळ पुढे सरकतोय तसतसं नूतनीकरणाच्या निमित्ताने सुद्धा पुढे सरकत आहोत. आज सुरुवातच मी पत्रकारांशी संवाद साधून करायचं ठरवलं. मुद्दे म्हटले तर अनेक आहेत. काही मुद्द्यांना स्पर्श करता येईल, काही मुद्दे हे नंतर जाहीर सभांमधनं मी मांडेन. नुकत्याच झालेल्या 4-5 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्याच्यात लागलेले निकाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी काही दैनावस्था आहे ती अवकाळीमुळे झालेली आहे, दुष्काळामुळे झालेली आहे, नापिकीमुळे झालेली आहे. तिथे सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही, तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर मुंबईसाठी जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती सुद्धा मी येणार आहे. पण सुरुवात करताना ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल लागलेत, जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन मी परवाच्याच कार्यक्रमात केलेलं आहे. या निमित्ताने एक प्रश्न मी उपस्थित केला होता आणि निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं की निवडणूक प्रचारामध्ये देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने आधारावरती मतं मागितली तर तो गुन्हा होतो की नाही. कारण आपल्याला कल्पना आहे, मी जे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे, आयुक्ताने लिहिलेलं आहे, त्याच्यात स्पष्ट मी उदाहरणासह नमूद केलेले आहे की कर्नाटकाच्या निवडणुकीत माननीय पंतप्रधान बजरंगबली की जय म्हणून मतदानाचं बटन दाबा तुम्ही असं म्हटले होते. अमित शहा आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री हे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मत दिल्यानंतर आम्ही रामलल्लाचं दर्शन तुम्हाला फुकट करून देऊ असं म्हणाले होते. त्याच वेळेला मी आठवण करून दिली होती की या देशातले नव्हे जगातले एकमेव हिंदू हृदय सम्राट, गद्दार हृदय सम्राटांबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता, राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने 6 वर्ष निवडणूक लढवायला तर बंदी केली होती. ती पुरेशी नाही वाटली म्हणून मतदानाचा मूलभूत अधिकार सुद्धा काढला होता. आज त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का असं पत्र मी त्यांना विचारलं होतं. पत्रात अजून त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. उत्तर आलेलं नाही याचा अर्थ मी असं मानू का हा आज आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतोय की होय, देवाच्या नावाने धर्माच्या नावाने मतं मागायला काही आमची हरकत नाही. आणि ती जर हरकत नाही असं तुमचं उत्तर थोड्या दिवसात आलं नाही तर आम्ही तुमची मान्यता गृहीत धरून येत्या सर्व निवडणुकांमध्ये जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया आणि मग जे काय आमचे धर्माचे हिंदुत्वाचे प्रश्न असतील ते उघडपणाने मांडू. त्यावेळेला मात्र आपण कारवाई करता कामा नये, कारवाई आपल्याला करता येणार नाही. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा, शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकार आपल्या दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे, कारण कोणी त्यांना दारात पण उभं करायला येत नाहीये. एक 4-5 दिवसापूर्वी मी अचानक काही माध्यमांशी बोललो होतो, ते एवढ्यासाठी की हिंगोलीमधले काही शेतकरी मातोश्रीवरती आले होते. आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची.
कोणी त्यांना विचारत नाही. पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहेत. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच. मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि एकमेव अधिवेशन जे नागपूरला झालं होतं, त्या जवळपास पहिल्याच पूर्ण अधिवेशन तेच पहिलं झालं होतं आणि एकच झालं होतं तेव्हा नागपूरचं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्यांना कर्जमुक्त केलं होतं आणि ते केलं होतं. त्यानंतर मात्र ज्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याही वेळेला आम्ही मदत केली होती. अगदी NDRF SDRFच्या निकषा पलीकडे जाऊन मदत केली होती. म्हणून शेतकरी हा त्या संकटात सुद्धा तग धरून होता. एवढंच नव्हे तर करोना काळच्या संकटात आपली अर्थव्यवस्था जी तारली होती ती या शेतकऱ्यांनी तारून धरली होती. आता मात्र संकटामागून संकट येत आहेत. या सरकारचा उल्लेख मी दुष्काळात 13वा महिना आधी असा केलेलाच आहे. कर्ज डोक्यावरती वाढते, बँकांचे तगादे मागे लागलेले आहेत, विमा कंपन्यांची दारं ठोठावली तरी उघडली जात नाहीयेत, फोन उचलले जात नाहीत. म्हणून एकतर आता ही सगळी थोतांड नाटकं बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा. कारण निवडणुका तोंडावरती आहेत. घोषणा करून एक भूलभुलैया करू नका. कारण गॅसचे भाव जसे निवडणुकीच्या आधी कमी केले होते आणि निवडणुकीचं मतदान झाल्याबरोबर ते वाढवले होते. अवकाळीचा फटका आहे, त्याच्यात पंचनामे सुरू झाले असं मला काही दिसत नाही कुठे. म्हणून मी सर्व शिवसैनिकांना आणि जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेल्याच आहेत. त्याच्याप्रमाणे काल नाशिकमध्ये फार छान मोठा मोर्चा जाब विचारण्यासाठी पार पडलाय. मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या जिल्हा प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जिथे जिथे शेतकरी संकटात आहे तिथे त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावरची मोर्चाने जा आणि जाब विचारा की तुम्ही पंचनामे कधी करणार आहात. विमा कंपन्यांना विचारा तुम्ही आमची नुकसान भरपाई कधी देणार आहात. सरकारला विचारा तुम्ही कर्जमुक्ती करणार आहात की नाही. हे सगळे प्रश्न आता ऐरणीवरती घेऊन ते मांडावेच लागतील आणि सोडवावे लागतील. हे राज्याचे सगळे विषय आहेतच. ते झाल्यानंतर मी जो मुंबईचा मोठा प्रश्न आता उद्भवणार आहे येत्या काही वर्षात तो आहे धारावीचा. कारण धारावीचा विकास झालाच पाहिजे. पहिल्या प्रथम आमची मागणी आहेच की धारावीमध्ये जेवढे जण राहत आहेत त्यांच्या घरातल्या उद्योगांसह त्यांना तिथल्या तिथे त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहेच. आणि ती मागणी कारण आता धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलेला आहे. इतर ठिकाणी झोपडपट्टीमध्ये साधारणतः 400-450 फुटाच्या जागा मिळतात. इकडे मात्र स्पेशल प्रोजेक्ट असलं तरी 300 फूट. तसं चालणार नाही. या धारावीकरांना सुद्धा 400 नाही तर 500 फूट हे धारावीकरांनी आता ठरवायचंय. 500 फुटापर्यंतची जागा ही दिली गेलीच पाहिजे. आजपर्यंत साधारणतः 50-60 हजार झोपड्या तिकडे पात्र ठरवण्यात आलेले आहेत झोपडीधारक. अजूनही 58,000 अजूनही जवळपास 80 ते 90 हजार झोपड्या या पात्र अपात्रतेच्या सीमेवरती आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्या धारावीकरांना हे आत्ताचे जे विकासक आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं झालं तर अदानी हे धारावी बाहेर काढतायत का, काढणार आहेत का. हा विषय एक धारावी पुरता होता तो गेले अनेक वर्ष आम्ही हाताळत होतो. प्रत्येक वेळेला धारावीकर हे माझ्याकडे येतात. धारावी बचाव अशी त्यांनी ती एक चळवळ सुद्धा सुरू केलेली आहे आणि धारावी पुरता हा विषय मर्यादित होता. त्याच्यामध्ये आताचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी खास सवलती ह्या अदानींना दिलेल्या आहेत. आमचा कोणत्या व्यक्तीला मी अदानी बोलतो कारण आज अदानींना ते टेंडर मिळालेले आहे म्हणून मी अदानी बोलतोय. उद्या दुसरं कोणी असतं आणि ह्या सवलती त्यांनी दिल्या असतात तर आम्ही त्यांच्या नावाने बोललो असतो. हा विषय आता केवळ धारावी पुरता मर्यादित न राहता हा मुंबईच्या भवितव्याचा झालेला आहे. कारण एक तर आमची जाहीर मागणी मी जी दसऱ्याच्या मेळाव्यात केली होती की ही जी सगळी मोठी जागा आहे आजपर्यंत तिकडे पिढ्यानपिढ्या धारावीकर झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. म्हणजे सगळी गलिच्छ अशी ती वस्ती आहे. आज तिला सोन्यापेक्षा जास्त भाव आलेला आहे. म्हणून या सगळ्यांची नजर धारावीवरती आलेली आहे. मग त्या धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सफाई मजदूरांना मिळाली पाहिजेत. धारावीकरांना तर पहिली मिळालीच पाहिजे कारण त्यांचा हा अधिकार आहे. त्यांचं पुनर्वसन त्यांच्या घरातल्या अगदी सूक्ष्म आणि लघु या उद्योगासह तिथे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे. त्याच्या पलीकडे ज्या सोयी सवलती म्हणतोय ती विशेष सवलत आहे TDRची. तिथे जो काही निर्माण होणारा TDR आहे तो मुंबईभर वापरण्याची मुभा देण्यात येते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले.
लातूरला दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून सरकारने न्याय द्यावा, माझी सुद्धा ही मागणी राहणार आहे. कारण मी सुद्धा एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये जे काही निवेदन मला प्राप्त होतील त्या निवेदनावर सरकारसमोर पक्षाचा अध्यक्ष म्हणून योग्य पद्धतीने मांडणी करणे आणि सरकारकडून न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे मी सुद्धा याचा फॉलोअप करणार आहे. आपण देवेंद्र फडणवीस जे आहेत ते 2024ला मुख्यमंत्री होतील असं त्यांनी काल प्रतिपादन केलं. अमोल मेटकरी म्हणतात की आमच्या मुख्यमंत्रीला अजितदादा पवार मुख्यमंत्री आहेत. मी मागेही सांगितलं, आत्ताही सांगतोय की 2024 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार आहे. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने देवेंद्रजींनी आम्ही सर्वांनी म्हटलं आहे आणि हे सत्य आहे. आता राहिला प्रश्न पुढचा, भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथ शिंदेजी व्हावे. यात गैर काय आहे? शेवटी आपापल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा यात काही गैर नाही आणि त्यामुळे त्या पक्षाचे कार्यकर्ते त्या लेवलला ही मागणी करत असतात. पण शेवटी निर्णय कोण घेतं? निर्णय घ्यायचे अधिकार मला आहेत का? निर्णय घ्यायचे अधिकार हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. आमचे नेते आहे देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा बसतील, आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि त्यातून योग्य निर्णय करेल. पण भाजपाने कार्यकर्त्यांनी मागणी केली तर भाजपाच्या कार्यकर्त्याची मागणी हीच राहणार आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. त्यामुळे मला वाटतं यात काही गैर नाही आणि कोणी याचा गैरअर्थ काढू नये. 3 राज्यांमध्ये जे काही यश मिळवलं त्यानंतर आत्मविश्वास भाजपचा वाढलेला आहे. मात्र भाजपने प्रतिज्ञता पाळली नाही असं संजय राऊत म्हणतात. भाजप जो आहे तो संजय राऊत साहेबांना नितेश राणेचा उत्तर देणार आहे. मी पक्षाच्या लोकसभा प्रवास योजना या विषयाकरता हा प्रवास आहे. लोकसभा लातूरमधले 600 सुपर वॉरियर, जे 600 या लोकसभेतले आमचे सर्व नेते, जे प्रमुख नेते आहेत 600, 3.5 लाख घरी जाणार आणि मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या संपूर्ण केंद्र सरकारच्या योजना ज्या लोकांना मिळाल्या आहेत तिथे काही त्रुटी आहेत का, ज्या राहिल्यात त्या कशा पोहोचवायच्या. आता विश्वकर्मा योजना जी प्रत्येक बूथवर 10 ते 15 कारागिरांना देण्याची आहे, त्या योजनेचं आम्ही योजना तयार करतो आहे. त्या योजनेचं लाभार्थीचं सिलेक्शन कसं झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे, त्यांना योजना मिळाली पाहिजे. महाराष्ट्रातलं एकनाथजी, देवेंद्रजीचं, अजितदादाचं सरकार जे निर्णय घेतं त्या सरकारच्या निर्णयाचा खालीपर्यंत ते पोचताय की नाही पोचताय. शेवटी 3.5 लाख घरी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे लोकसभेमध्ये. संपर्क ते समर्थन अभियान. मी आतापर्यंत 35 लोकसभा प्रवास पूर्ण केला. मी 47,000च्या वर लोकांना मी स्वतः भेटलो. 16 लोक सोडले तर बाकी सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजीच पाहिजे असा उल्लेख त्यांनी केला. असे असे लोक झालेत आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता मोदींच्या मागे उभी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी 45+ खासदार महायुतीचे महाराष्ट्रात निवडून येतील ही तयारी मी आजपासून नाही, भारतीय जनता पक्षाने ही तयारी आमच्या सर्व नेत्यांनी, लातूरमधले निलंगेकरजी असतील, आमचे कराडजी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत काळे आणि दिलीपराव देशमुख, आमच्या सर्व नेत्यांनी इथल्या कोर ग्रुपनी 600ची टीम तयार केली आहे. आणि मला वाटतं ही टीम मागच्यापेक्षा जास्त मतं हे लोकसभेला मिळतील, संपर्क ते समर्थन करतील याकरता आम्ही काम करतो आहे. आणि मला वाटतं लातूरचा खासदार हा अत्यंत चांगला 51% वर मताने निवडून येईल याकरता आम्ही अभियानाची सुरुवात करतो आहे. बारामतीची जी जागा आहे, दादांनी सांगितलं की आम्ही तिथे रक्त म्हणजे भाजपकडे. मी सांगितलं वारंवार की जे काही आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि हे 3 नेते राज्याचे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी. बीडमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपा नेत्या पंकजा मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आज एकाच व्यासपीठावर आले होते.
त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढलाय, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत. मला मीडियाने विचारलं, मला अरे खुर्च्या कुठे घेऊन चाललात तुम्ही? मला मीडियाने विचारलं की ताई, या कार्यक्रमामध्ये तुम्ही आला ते प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हणलं, मी या कार्यक्रमामध्ये या मंचावर जे सर्व कोणी विधानसभा सदस्य, कोणी सुरेश धस माझ्या मागे बसल्यामुळे मला चिठ्ठी नाही हातामध्ये, हे 3 जिल्ह्याचे आमदार आहेत, काय छोटे मोठे आमदार नाही, 3 जिल्ह्याचे आमदार आहेत, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या या मंचावर जे सगळे बसलेले आहेत त्यामध्ये संविधानिक असा कुठलाही माझा रोल तिथे नाही. पण या जिल्ह्याची 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना, या राज्याच्या 4 मंत्रालयाचा आणि नंतर 2 मंत्रालयाचा कारभार काम करत असताना, या बीड जिल्ह्याची आणि या परळी मतदारसंघाची सेवा करत असताना एक मनापासून इच्छा होती की ज्या वैद्यनाथाला स्पर्श करून आपण दर्शन घेतो, आपलं विष वैद्यनाथाला देऊन त्याचं अमृत घेऊन जातो, त्या वैद्यनाथाचा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि पूर्ण देशातून येणाऱ्या लोकांना इथे सोय व्हावी. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना या योजनेचा आम्ही कुठेतरी बीजावर रोपण केलं, पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकली नाही. मी धनंजयचं अभिनंदन करते की ही योजना आता आपल्या 3 वर्ष कोविड होतं, अनेक सत्तांतर असतील, अडचणी असतील, राजकीय अडचणी असतील, याच्यानंतर हे काम आता पुढे जाईल. यामध्ये त्याला जवळपास 286 कोटी रुपयाचा निधी आहे. मी सगळ्या निधी वाचून दाखवणार नाही, कारण ते मंत्री महोदय आपापल्या भाषणामध्ये सांगतील, पण मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं अशी इथल्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि सर्वांनी दखल घेऊन हे काळजी करावी, कारण या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला नेहमी लाभलेला आहे. मी या मंचावर अजून एक कामासाठी आले, ते म्हणजे खासदार प्रीतम मुंडे आलेले नाहीत, कारण त्या अधिवेशनामध्ये दिल्लीला आहेत, तर मी त्यांची प्रतिनिधी म्हणून सुद्धा इथे आलेली आहे. मी या परळीची कन्या म्हणून देखील इथे आलेली आहे आणि या परळीचा विकास व्हावा यासाठी कोणत्याही मंचावर विकासासाठी जाण्याची माझी तयारी आहे आणि हे दाखवण्यासाठी एक चांगला संदर्भ, एक चांगला संस्कार करण्यासाठी राजकारणामध्ये हा मंच आहे असं मला वाटतं. माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये जेव्हा मी पालकमंत्री देखील होते तेव्हा कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पक्षही पाहिला नाही, दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही कधी त्रास दिला नाही आणि कधी कुठल्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये ठेवला नाही. एवढंच कारण होतं की या जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, धनंजयच्या पण डोक्यावर आहे, कारण आमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या मुंडे साहेबांना तुम्ही सतत प्रेम दिलंय, सतत त्यांची मान वर ठेवली आहे आणि त्यामुळे ते ऋण आम्ही फेडतोय. आमची पुढची पिढी फेडेल, त्यांची पुढची पिढी फेडेल, तरी ते ऋण फेडणार नाही, एवढं मोठं ऋण आहे आणि तो विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य आहे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे जर तुमच्यासाठी म्हणलं तर कमी होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः दारात आलेत. आज बीड जिल्ह्यातल्या 36,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला, पण या तिघांमुळे बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निधी कधीही आला नाही. ते 1400 कोटी रुपयाच्या निधीचं आज या बीड जिल्ह्याच्या मातीत विकास कामाच्या रूपानं भूमिपूजन केलं. 1400 कोटी रुपये दिले, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि आज या बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, या भागाचा आमदार म्हणून आणि आपण दिलेल्या कृषी विभागाच्या आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून एक विश्वास देतो. आज ज्या पद्धतीनं ताकदीनं आपण बीड जिल्ह्याच्या पाठीमागं आणि बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा या ठिकाणी देताय, थोडेसे आणखीन हात ढिले करा. हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, तर हा बीड जिल्हा
सर्वात विकसित जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं काम केलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. मी कुठल्या शब्दात आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करू. आज व्यासपीठावर बघितलं की बघा, अनेक जण म्हणले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे. ते आकर्षण काय आमच्या ताईंनी सांगितलं. व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहेत, दादा आणि देवेंद्र भाऊ एकत्र आहेत, बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र आहेत, भैयासाहेबांना लक्ष्मणांना भैयासाहेब सुद्धा इथं आलेले आहेत. असं सगळं पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळं एकी निर्माण होतीये हे मात्र निश्चित आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे. आमच्या छोट्या मागण्यात दादा आपण विलक्षण प्रेम केलं, देवेंद्र भाऊ आपण पण विलक्षण प्रेम केलं, ताईंनी विकासाची सुरुवात केली. आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत. अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू. याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही. आज परळीच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या 283 कोटी रुपये, शिवपुराणामध्ये या 12 पंचम ज्योतिर्लिंगाचं आगळं वेगळं स्थान आहे. मी आज बोललो तर त्याचा वेगळा अर्थ कोणी घेऊ नका. याला शिवपुराण प्रमाण की काशी विश्वेश्वरापेक्षा गौबल आघाव पुण्य जर कुठं असेल तर या पंचम परळीच्या वैद्यनाथाला हे आपण मान्य करता का नाही. मित्रांनो, आपल्या इथं जसं वेगवेगळ्या देवदेवतांची मी नावं घेतली तशाच पद्धतीनं आपल्या ही सगळी भूमी ही त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे श्री संत भगवान बाबा आणि श्री संत जगतमित्र नागा या संतांना देखील मी नमन करतो. आज वेळ आमच्याकडे कमी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करायचं आहे. अनेक काही मुद्दे इथं काढलेले आहेत. खरं तर इथं ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरला मधल्या काळामध्ये आपल्या एकंदरीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाला 75 वर्ष झाली, त्याच्यामध्ये एक चांगला कार्यक्रम दिला. 60,000 कोटीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आणि या महायुतीच्या सरकारने दिला. आत्ताच मी प्रकाशरावांशी बोलत होतो. आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये समुद्राकडे जाणारं पाणी हे नाशिक आणि त्या भागातनं माझ्या नाथसागरमध्ये कसं येईल. तिकडच्याही लोकांचा भाग आहे आणि माझ्या इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल. माझ्या इकडच्या भागातलं माजलगाव धरण असेल, इतर धरणं असतील, त्यालाही पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ह्या सरकारने आखलेली आहे. त्या योजनेला देखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आज तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल, थोडंसं वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, ह्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगतो, कुणीच राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श आपल्या पुढे निर्माण केलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे चाललेलो आहे. इथं विचारधारा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील, परंतु शेवटच्या माणसाला मदत झाली पाहिजे. इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हे शासन माझ्याकरता काम करत आहे. ही भूमिका एकनाथरावांच्या सतत मनामध्ये असते आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भामध्ये हे प्रश्नाचा ओहापोह करत असताना आपल्याला हेही माहिती, आता हेलिकॉप्टरमध्ये उतरत असताना इकडच्या भागामध्ये
आल्यानंतर चारी बाजूचे झालेले चांगले रस्ते दिसून येत आहेत. काही रस्त्यांची कामं चालली. येताना देखील माजी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा चालू होती. पंकजाताई पण तिथं ऐकत होत्या की केंद्राचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे त्याचा प्रत्येकाच्या 4 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून उभ्या भारताला आला. खऱ्या अर्थानं हे सरकार गरीबाच्या पाठीशी, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. मगाशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना, खुंटेफळची योजना, या सगळ्या योजनांना चालना मिळाली. मला आठवतं मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये आपण कृष्णा मराठवाड्याला सुप्रमा दिली. त्यानंतर पुन्हा सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही पुन्हा 11,400 कोटी रुपयाची सुप्रमा या ठिकाणी दिली आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याकरता आपल्या सरकारने जो निर्धार केला तो निर्धार आता पूर्णत्वाला चाललेला आहे आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम आपण करतोय. आणि एवढंच नाही, अजितदादांनी सांगितलं हे खरं आहे. मागच्या काळात आपण निर्णय घेतला आणि वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आता त्या कामाला ही गती मिळालेली आहे. लवकरच आम्ही MWRRA कडे चाललो. MWRRA ची मान्यता मिळाल्यानंतर वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आमच्या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये मराठवाडा ग्रीडचं काम आपण सुरू केलं होतं. काही कारणाने मध्यंतरी आलेल्या सरकारने ते थांबवलं होतं. आता आपण मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय आणि मी विश्वासाने सांगतो केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव देखील या ठिकाणी मंजूर होईल आणि आपण संपूर्ण पाईपच्या जाळ्याने गावोगावी पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी हे मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून सगळ्या धरणांना जोडून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याकरता एक मोठं त्या ठिकाणी पाऊल उचलणार आहोत. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे आपलं सरकार सामान्य माणसाच्या पाठीशी उभं आहे. जलयुक्त शिवारच्या अंतर्गत मागच्या काळामध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वात या जिल्ह्यात अतिशय सुंदर काम झालं. आता जलयुक्त शिवार टप्पा 2 आपण सुरू केलाय. मला विश्वास आहे जसं मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्याने जलयुक्त शिवारमध्ये पहिला नंबर पटकावला, याही वेळी बीड जिल्हाच या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जलयुक्त शिवारच्या अंतर्गत येईल आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता निश्चितपणे या ठिकाणी अतिशय उत्तम काम होईल. धनंजयजी, आपण साठवण तलावाची मागणी केली होती. मी म्हटलं परळीला चाललोय, पुन्हा तुम्ही विचाराल काय झालं. कालच 8ही साठवण तलावांना मी मान्यता दिलेली आहे आणि त्याचं काम देखील आता लवकरच आपण सुरू करतो. खरं म्हणजे या सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहे. पंकजाताई, मागच्या काळामध्ये माझी लेक भाग्यश्री सारखी चांगली योजना आपण सुरू केली. आता त्याचा पुढचा टप्पा आपण सुरू केलाय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बिलकुल, मगाशी अजितदादाही म्हणाले, देवेंद्रजी म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करावं सुचत नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येने लोक या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला येऊ लागले. निवडणुकीमध्ये काय होणार, आणखी पुढे कार्यक्रम आहेत. पुढच्या गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपल्या महायुतीला 2/3 पूर्ण बहुमत मिळालं. ही पोटदुखी आहे आणि ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. परंतु आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा डबल तेवढ्या ताकदीचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काल परवाच्या दिवशी जे निकाल लागले ते निकाल पाहिल्यानंतर
मोदीजींची जी काही लाट या देशामध्ये लोकांनी पाहिली, मोदीजींचा करिश्मा संपला असं म्हणणाऱ्यांना मुंहतोड जवाब या देशातल्या जनतेने दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय. आपल्याला केंद्राचंही पाठबळ आहे. मला सांगा, गेल्या 9 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जे केलेलं काम आहे ते गेल्या 50-60 वर्षात आधीच्या राज्यकर्त्यांना दुर्दैवाने करता आलं नाही. आणि म्हणूनच काल परवाच्या निवडणुकांमध्ये साप धुव्वा उडवलाय जनतेने. आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पुन्हा नरेंद्र मोदीच याच्यावर शिक्कामोर्तब जनतेने केलंय, लोकांनी केलंय. याचीच पोटसूळ आहे. आणि म्हणून मला सांगा, मोदीजींनी गेल्या 9 वर्षामध्ये एक तरी सुट्टी घेतली आहे? एक तरी दिवाळी त्यांनी कुटुंबाबरोबर साजरी केली आहे? दिवाळीला ते सेना आपल्या बॉर्डरवर जातात, आपल्या सैन्यातल्या जवानांबरोबर, लष्कराबरोबर दिवाळी साजरी करतात. आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभला, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे जे लोक आरोप करतील, माझ्या माय भगिनी इकडे बसलेल्या आहेत, सरपंच आहेत, बांधव आहेत, यांना जे आपले टिंगल टवाळी करतायत, बदनामी करतायत, त्यांना वेळ येईल तेव्हा आपल्याकडून योग्य उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. अनेक वर्ष बोलल्यानंतर जे आहे तिथे महानगरपालिकेनं सुद्धा, पुणे महानगरपालिकेने तिथे अशी हे स्मारक व्हावं अशा प्रकारचा ठराव वगैरे पण मंजूर केला. मला असं वाटतं काही फंड सुद्धा जे आहे त्यासाठी ठेवलं होतं त्यांनी. आणि मग पुढे जे आहे तो ती जागा जी आहे एक्वायर करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी ते अवॉर्ड वगैरे पण ते जाहीर झालं. आणि त्यावेळेला 13 वर्षापूर्वी तिथले काही लोक जे आहे, दुकानदार वगैरे, ते हायकोर्टात गेले. 13 वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले, मी स्वतः प्रयत्न केले की हे एमिकेबली जे आहे आपसात बसून हे प्रकरण मिटवावं. आणि ते दुकानदार आहेत, 5-6 दुकान इमारत एकदम ते अतिशय धोकादायक परिस्थितीत होती. 1 माळ्याचीच ते बिल्डिंग होती. वरचे जे राहणारे होते ते कधीच निघून गेलेले तिथून. तर त्यांना काही करता येईल का आपल्याला दुकानदारांसाठी आणि त्यांच्यासाठी, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. ते कोर्टात ते चालू राहिलं. नंतर अजित पवार याने सुद्धा 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सगळ्यांची मिटिंग घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तरी काही झालं नाही. मग मागच्या एका नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं मागच्याच, तिथूनच मग मिटिंग घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस आणि बाकीचे जे अधिकारी वगैरे होते. आणि मग त्यांना सांगण्यात आलं की हे 4 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये आटपा काहीतरी करू. परंतु अर्थातच हायकोर्टाचं हे असल्यामुळे ते 2 आणि 4 महिन्यामध्ये आटोपणं काही शक्य नव्हतं. मग पुन्हा चंद्रकांत पाटील मंत्री यांनी खूप प्रयत्न केले. 2, 3, 4 मिटिंग झाल्या, जास्त झाल्या असते त्यांच्या. अगोदर दुकानदार यायचे, मग ते घरात राहणारे जुने भाडेकरू यायचे, मग कोणतरी बँक ते म्हणायचे आम्हाला द्या, आमची जागा आहे. मग तो बिल्डरमध्ये यायचा, तो म्हणा आम्हाला आमचे जे काही पैसे आहेत ते द्या. असं करता करता जे आहे हे सगळं वाढायला लागलं. आणि शेवटी चंद्रकांत पाटील आणि ते आम्ही म्हटलं आता हे वाढतच चाललं. काय आपल्याला इच्छा तर होती काहीतरी या दुकानदारांसाठी किंवा काही थोडंफार करावं, परंतु हे काय ऐकत नाही. आता हे कोर्टाच्या
जे आहे ताब्यामध्ये आता ही केस आहेच, कोर्टात चाललेली आहे. तर हायकोर्ट जसा आता निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण जाऊया. मग आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफजी आणि महानगरपालिकेच्या वतीनं कुंभकोणी साहेब हे उभे राहिले. ती पण केस मी स्वतः काही वेळेला जे आहे कोर्टात हजर राहायचो आणि मग पुढे मग शेवटी निकाल जो आहे हा महानगरपालिका आणि शासनाच्या बाजूने लागला. त्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध निकाल गेला. शासनाच्या महानगरपालिकेच्या बाजूने निकाल आला की हे ताबडतोब तुम्ही घ्या. मग त्याने 1 महिन्याची मुदत मागितली. मग सुप्रीम कोर्टाने दिली. मग आणखीन 1 महिन्याची मागितली, तीही दिली. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये परत एकदा जे आहे ही सगळी मंडळी ते जे काही अवॉर्ड असतं त्याचा मोबदला देण्याचा तो आम्हाला मंजूर नाही यासाठी परत हायकोर्टात वगैरे ती गेली, सुप्रीम कोर्टात. आणि मग तिथे सुद्धा मग हायकोर्टाने त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जो आहे नेहमीची पद्धत अशी आहे की जो काही अवॉर्ड त्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर झालेला आहे काय तो पाहून तुम्ही जागा खाली करायची आहे आणि नंतर मग कोर्टाकडे जाऊन त्याच्यामध्ये जर काही वाढ करायची असेल तर कोर्ट त्याप्रमाणे ते निर्णय देतं, पण हो तुम्ही ते खाली करा. आता हे सगळं सारखं चालल्यामुळे मग महानगरपालिकेने सुद्धा ठरवलं, वकिलांनी सुद्धा सांगितलं, जरा उसंत दिली की हे परत कोर्टात जातात. त्यामुळे जे आहे त्यांची मुदत संपली की ताबडतोब जे आहे याचा ताबा घेतला पाहिजे. अशी ती इमारत जी आहे कधी ती उचळेल आणि रस्त्यावर जाणारे येणारे वाटसरू असतील किंवा तिथे कोण असतील त्यांना दुखापती होतील. आणि म्हणून मग मुदत संपल्यानंतर काल रात्री जे आहे हा भिडेवाडा जो आहे हा पाडण्याचं काम सुरू झालं. मला असं वाटतं आतापर्यंत संपलं सुद्धा असेल, कारण रात्रीच मला ते काही तिथले जे काय आहेत पिक्चर्स जे आहेत व्हॉट्सअपवर काही लोकांनी लोड केले होते. तर आम्ही तर प्रयत्न केले की दुकानदारांच्या बाजूने काहीतरी आपण करावं, पण दुकानदार जे आहे आणि त्याच्यामध्ये काही लहान दुकानदार गरीब दुकानदार सुद्धा होते, आमच्यातले काही लोक होते काय. आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत महात्मा फुले समता परिषदेच्या मंजिरीताई घाडगे, त्यांचं एक छोटं दुकान तिथं होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये मग सापडलं. आता काय करणार आपण, कारण आता जर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 2 वेळा निकाल दिल्यानंतर शासन आता काय करणार. तर जे काही जो अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे त्यानुसार आणखीन काय करता येईल ते आपण पाहू. परंतु एक आहे की आता पुढे काम करायला मोकळी झालेली आहे ती जागा. आणि मुख्यमंत्री शिंदे असतील किंवा फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा पवार असा तिथले पालकमंत्री सुद्धा आहे, तर त्यांनी जे आहे या संदर्भामध्ये विशेष लक्ष घालून चांगल्या प्रकारचं डिझाईन करून त्या तिथं जी आमची जी इच्छा आहे की मुलींची शाळा आणि त्याला नाव द्यावं सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं नाव देऊन एक उत्तम अशी शाळा तिथे निर्माण करावी. आणि सावित्रीबाई फुलांचा एक छोटा पुतळा वगैरे जे आहे आणि म्युरल्स वगैरे असं ते स्मारक करावं. नुसतंच पुतळा करण्याऐवजी खरोखरच एक मुलींची आदर्श शाळा तिथे निर्माण करावी. आता त्यासाठी जे आहेत मी अजितदादांना परत भेटलो, त्यांनी पण चौकशी केली, कुठे पैशाची कुठे कमी आहे अडचण आहे. त्यांनी कलेक्टर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुद्धा विचारणा केली आणि त्या पद्धतीनं ते या सगळ्याची जे आहे ते मांडणी ते व्यवस्थित करत आहेत. सर काही टाइम बॉन्ड आपण ठरवणार आहात, काही टाइम बॉन्ड खरं तर यामध्ये काही ठरवणार का की इतक्या वर्षामध्ये आपण हे स्मारक किंवा मुलींची जी स्कूल आहे आता असं आहे ना की महानगरपालिकेने अगोदरच काम सुरू केलेलं आहे. वेगवेगळे डिझाईन्स त्याने वेगवेगळ्या आर्किटेक्ट्स करून मागितलेले आहेत. आता ते डिझाईन सुद्धा आमच्याकडे शासनाकडे सगळीकडे येतील आणि त्यातलं एक डिझाईन पाहून कामाला सुरुवात करता येईल. शाळा असल्यामुळे त्याला जादा FSI सुद्धा देता येईल
किंवा बांधकामातले काही रूल्स असतील ते सुद्धा सैल करता येतील आणि लवकरात लवकर ही शाळा जी आहे निर्माण होईल. लवकरात लवकर करताना टाईम बॉन्ड वगैरे जे आहे असं नाही की मला सांगता येणार, कारण आता हे पूर्णपणे जे आहे महानगरपालिका आणि शासन आता आपल्या हातात हा सगळा एक सगळं काम आहे. कारण कोर्टमध्ये जे आहे की ते काही वेळा वेळ लागतो त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही, पण आमचं सतत लक्ष राहणार आहे. कदाचित 10 तारखेला मी पुण्याला जाणार आहे, त्यावेळेला सुद्धा त्या सगळ्याचा पुन्हा आढावा घेणार आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहुयात ते नेमकं काय म्हणालेत. ही सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात कोयनानगर या ठिकाणी राज्य सरकारचं पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती प्रशिक्षण दल या प्रस्तावाला काल शासनानं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. मागच्या सरकारमध्ये गृह विभागाचा मी राज्यमंत्री असताना या प्रस्तावाची मी सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही नैसर्गिक संकट आली, नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे अतिवृष्टी, महापूर आणि दरड कोसळणे, या संदर्भात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी पोलिसांचं एक प्रशिक्षण केंद्र अशा प्रकारचा प्रस्ताव आपण तयार केलेला होता. गेली 3.5-4 वर्ष या कामासाठी मी खूप पाठपुरावा केला. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा महाबळेश्वर आणि तापोळा दौऱ्यावरती आलेले होते, तेव्हा या बाबतीतली एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. त्याप्रमाणे या प्रस्तावाला गती देण्याचं निर्देश त्या बैठकीमध्ये माननीय CM साहेबांनी दिले. त्यानंतर एक बैठक वित्त विभाग, गृह विभाग यांची, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक एक 4 ते 5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे झाली आणि एकूण हा जो 271 कोटी 41 लाख रुपयाचा जो प्रस्ताव होता, ज्याच्यामध्ये मनुष्यबळ आणि वेतनावरील खर्च हा 15 कोटी, साधन सामुग्रीवरील खर्च 8 कोटी, वाहनांवरील खर्च 4 कोटी, कार्यालयीन खर्च 10 कोटी आणि प्रशासकीय व इतर सर्व बांधकामांवरचा खर्च 233 कोटी असा 271 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला काल गृह विभागाने, विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी मान्यता दिली आणि काल त्या प्रकारचा आदेश GR या ठिकाणी निघालेला आहे. माझा प्रयत्न राहील की हे काम महाराष्ट्र गृहनिर्माण, पोलीस गृहनिर्माण मंडळ जे आहे, पोलीस हाऊसिंग, की ज्यांच्या माध्यमातून मल्हारपेठ तालुका पाटणला एक मोठं पोलीस संकुल आम्ही तयार केलेलं आहे, त्यांच्याकडनंच हे काम व्हावं. या वर्षीची जी वित्तीय तरतूद पोलीस गृहनिर्माण करता आपण ठेवलेली आहे, येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे परवा दिवशीपासून सुरू होतंय, तिथनं काही पुरवणी मागणी याच्यासाठी जर ऐनवेळी मंजूर करता आली तर तोही माझा प्रयत्न राहील. किंवा आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.